माझे नाव समीर आहे. माझा मोठा भाऊ नितीन लग्न करून थोड्याच दिवसात कामानिमित्त प्रदेशात गेला होता. इथे वहिनी आणि मी घरात एकटेच राहत असे. मग एका रात्री 11 वाजता वहिनीने मला खोलीची लाईट बंद करायला सांगितले आणि पुढे काय झाले तेच या कथेत मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. माझं नाव समीर आहे आणि माझ्या भावाचे नुकतेच लग्न झालं होतं. माझ्या भावाने लग्न करून लवकरच बाहेरगावी जाण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा माझ्या वहिनींची इच्छा असूनही ती पूर्ण झाली नव्हती. निघताना तो मला म्हणाला, आता तू तुझ्या वहिनीची काळजी घे, कारण ती घरात एकटी असेल. मी माझ्या भावालाही सांगितले की काही हरकत नाही, काळजी करू नकोस, कारण मला माझ्या भावाच्या सुबत्तेचा आणि कमाईचा आनंद घ्यायचा होता. एके दिवशी माझ्या वहिनीने मला तिच्या खोलीत बोलावले. मी वहिनीला विचारले, काय झाले वहिनी? ती म्हणाली, लवकर माझ्या रूममध्ये ये. मी वहिनींच्या रूममध्ये गेलो. वहिनी म्हणू लागली, माझे डोके खूप दुखत आहे, प्लीज माझ्या डोक्याला मालिश करा. मी म्हणालो, वहिनी मी हे करू शकत नाही. पण वहिनी म्हणाली, तुम्हाला हे करावेच लागेल. मग मी वहिनीच्या डोक्याला मालिश करू लागलो. वहिनी म्हणाली, आता माझ्या डोक्याला तेल लावून मसाज करा. मग वहिनीने तिची साडी सावरत सर्व वेदना आणि अस्वस्थता दाखवली. मी हे पाहून थोडा वेळ गोंधळलो. मग मी वहिनीच्या डोक्याला तेल लावले आणि हळूहळू मालिश करू लागलो. माझे मन पूर्णपणे चक्रावून गेले होते. मी 24 वर्षाचा होतो आणि अजूनही माझ्या घरात राहत होतो. माझ्या मोठ्या भावाचे लग्न काही दिवसापूर्वीच झालं होतं. खरं तर मला घरी एकटं वाटू नये आणि घरात कोणाची तरी सोबत असावी म्हणून भावाने लवकर लग्न केलं होतं. भाऊ अनेकदा दूर असायचा. त्याला कामानिमित्त बाहेरगावी जावे लागायचे. माझ्या वहिनीचे नाव प्रिया होते. ती खूप शांत आणि गंभीर स्वभावाची होती. माझा भाऊ तिला घरी घेऊन आला तेव्हा मी तिला पहिल्यांदा पाहिले. त्या दिवशी ती पूर्णपणे सजलेली होती, पण तिच्या डोळ्यात एक विचित्र शून्यता होती. तेव्हा मी याकडे जास्त लक्ष दिले नाही. पण हळूहळू मला जाणवले की प्रिया वहिनींच्या हृदयात काहीतरी आहे जे तिला आतून खात आहे. पण ती जास्त बोलली नाही. ती बरेचदा उदास दिसत होती. अनेक वेळा मी तिला एकटे असताना पाहिलं. मला वाटले कदाचित तिला माझ्या भावाची आठवण आली असेल म्हणून ती खूप दुःखी होती. रात्री तिच्या खोलीतून अनेकदा मंद रडण्याचा आवाज यायचा. वहिनी आल्यावर एवढी उदास का झाली हे समजत नव्हते. मी तिला हे कधीच थेट विचारलं नाही, कारण मला वाटायचे की ती तिची वैयक्तिक बाब आहे. एक दिवस मी पाहिलं की ती स्वयंपाकघरात काम करत होती. मी हळूच तिच्याजवळ गेलो आणि तिला विचारलं, वहिनी तू नेहमी इतकी उदास का असतेस? मला माहीत आहे की तुला माझ्या भावाशिवाय त्रास होत असेल, पण तुला माझ्याशी काही बोलायचं असेल तर मी ऐकायला तयार आहे. तिने क्षणभर माझ्याकडे पाहिलं आणि मान माझ्या खांद्यावर टेकवली. ती काही वेळ काही बोलली नाही. मग हळूच म्हणाली, तुला सांगणे खूप अवघड आहे. मला वाटले की ती काहीतरी लपवत आहे, काहीतरी जे ती कोणाला सांगू शकत नाही. तिच्या चेहऱ्यावर दुःख आणि एकटेपणाचा खोल भाव स्पष्टपणे दिसत होता. मी तिची अडचण समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो, पण तिच्या मनात काय चाललं आहे हे जाणणे खूप कठीण होतं. लग्नानंतर भाऊ माझ्या वहिनीला माझ्या जबाबदारीवर सोडून गेला होता. तिथे तो स्वतः परदेशात आपल्या कामात व्यस्त होता आणि त्याची पत्नी कोणत्या परिस्थितीत राहत होती याची त्याला कदाचित कल्पनाही नव्हती. प्रिया वहिनीसाठी हे खूप अवघड होतं. लग्नानंतर तरुणीला असं एकटं राहणं खूप वेदनादायी असतं. पण भावाने कदाचित विचारही केला नसेल की त्याने वहिनीला असे एकटे सोडले आहे. काही दिवसांनी एका रात्री मी माझ्या खोलीत बसलो होतो. वहिनीच्या खोलीतून पुन्हा तेच मंद रडण्याचा आवाज येत होता. यावेळी मी स्वतःला रोखू शकलो नाही. मी दरवाजा ठोठावला आणि वहिनीला आत येण्याची परवानगी मागितली. तिने दार उघडले आणि मी आत गेलो. ती अश्रूंनी भिजलेली दिसली होती. तिच्या डोळ्यात पाणी होतं. मी तिला विचारलं, वहिनी तू ठीक आहेस ना? तुला काही बोलायचं आहे का? तिने थोडा वेळ माझ्याकडे पाहिलं आणि मग रडत सांगितलं, मला माहीत आहे की मी तुझ्यासाठी याचा अर्थ काय आहे, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की मी इथे कोणत्या परिस्थितीत राहते? मी कधी विचारही केला नव्हता की माझ्या लग्नानंतर माझा नवरा मला परदेशात असं एकटं सोडून निघून जाईल.
मी इथे अगदी एकटी आहे. मी तिचे बोलणे लक्षपूर्वक ऐकले. तिला खरोखर खूप एकटं वाटत होतं. मी म्हणालो, मला माहीत आहे की तू सध्या कोणत्या परिस्थितीतून जात आहेस. पण तू एकटी नाहीस. मी इथे आहे आणि तू माझ्याशी काहीही बोलू शकते. प्रिया वहिनीने हलकेसे स्मित केले, पण तिची वेदना तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. मला वाटले की आता तिला तिच्या जवळच्या व्यक्तीची गरज आहे, जो तिच्या वेदना समजून घेईल आणि तिला आधार देईल. भावाने वहिनीला एका जबाबदारी म्हणून माझ्यावर सोडलं होतं, पण ती देखील एक माणूस आहे जिला प्रेम, काळजी आणि आपुलकीची गरज आहे, हे तो विसरला होता. असे दिवस जात होते आणि मी प्रिया वहिनीसोबत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करत राहिलो. मला तिचा एकटेपणा समजू लागला आणि तिने या दुःखातून बाहेर यावे असे मला वाटू लागले. कधीकधी आम्ही दोघे बसून चहा घ्यायचो आणि छोट्या छोट्या गोष्टीवर गप्पा मारायचो. हळूहळू आमचे नाते चांगले निर्माण होऊ लागले. ती माझ्यापासून मनापासून बोलू लागली आणि मी तिचे बोलणे ऐकू लागलो, पण तिच्या आतले दुःख अजूनही होते. तिच्या आयुष्यातील अपूर्ण इच्छामुळे ती त्रस्त होती. एका रात्री मी माझ्या खोलीत झोपलो होतो, तेव्हा वहिनीने मला हाक मारली. मी विचार करत होतो की यावेळी वहिनीला माझ्याकडे काय काम असू शकते. असा विचार करून मी पटकन वहिनीच्या खोलीत गेलो, कारण भावाने सगळी जबाबदारी माझ्यावर टाकली होती. घरच्या गरजा पूर्ण कर आणि तुझ्या वहिनीची खऱ्या मनाने सेवा कर, असे तो म्हणाला होता. कारण मी माझ्या भावाच्या पैशांचा आनंद घ्यायचो, त्यामुळे माझ्या वहिनीने माझ्या भावाकडे तक्रार करावी असे मला वाटत नव्हते. रात्रीचे 12 वाजले होते जेव्हा वहिनीने मला तिच्या रूममध्ये बोलावले. मी काही महत्त्वाचे काम असेल असा विचार करून गेलो, पण तिथे गेल्यावर मला आश्चर्य वाटले, कारण ती बेडवर पडली होती. मी संकोचलो आणि दारातच थांबलो. मी वहिनीला विचारले, वहिनी, तुला माझ्याकडे काही काम आहे का? माझा आवाज ऐकून ती उठली. मला वाटले ती नेहमीप्रमाणे स्वतःला सावरून घेईल, पण तिने तसं काही केलं नाही. मी तिला अशा मनस्थितीत कधी पाहिले नव्हते. ती म्हणाली, समीर, मला तुझ्याशी काही महत्त्वाचं काम आहे. मी रूममध्ये गेलो, पण माझे डोळे खाली होते आणि मला लाज वाटत होती. मी माझ्या वहिनीला अशा अवतारात प्रथमच पाहिलं होतं. माझ्या निस्तेज डोळ्यात पाहून ती म्हणाली, समीर, लाजण्यासारखे काही नाही. या घरात एकमेकांना आदर आणि साथ द्यावी लागते. माझे प्रदेशात राहतात, पण तू इथे नेहमी राहतोस, तर तू माझी काळजी घे. कठीण प्रसंगी तू मला साथ देशील या विचाराने मी तुला बोलावलं. माझ्या वहिनीचे म्हणणे ऐकून मी स्तब्ध झालो. तिचे डोळे माझ्याकडे अपेक्षेने पाहत होते, तर माझ्या मनात विचारांचे वादळ सुरू झालं. ती मला म्हणाली, माझे खूप डोकं दुखत आहे. मला मसाज करशील का? तुझ्या भावानं सांगितलं की तू खूप चांगला मसाज करतोय. मला हसू आलं, पण ते हसू थांबवताना माझा चेहरा गंभीर झाला. भाऊ माझ्याकडे मसाज करून घ्यायचा तो भाग वेगळा होता, पण वहिनींसाठी? मी मनातल्या मनात गोंधळून गेलो. तिच्याकडे पाहून मला जाणवलं की ती अगदी निरागसतेने मला म्हणत आहे, पण तिच्या आवाजात एक विलक्षण हक्क होता. ती फक्त वहिनी नव्हती, तर माझ्या भावाची पत्नी होती. तिच्या स्पर्शाची कल्पना येताच माझा हात थरथर कापू लागला. मी उठून जाण्याचा प्रयत्न केला, पण तिने हात पकडला. कुठे जाणार तू? इथे राहतोस. तुझा भाऊ नसताना तूच माझा आधार आहेस ना? तिचं बोलणं ऐकून मला घाम फुटला. तिने माझा हात आपल्या डोक्यावर ठेवला. तिचे केस गालावर पडले होते. माझी नाडी वेगाने धडधडू लागली. मी डोळे मिटून विचार करू लागलो की ही कशी परिस्थिती आहे. तिने हळूच कानात सांगितले, घाबरू नको. तू फक्त मसाज कर, बाकी मी सांभाळेन. वहिनीने ड्रेसिंग टेबलवर ठेवलेली तेलाची बाटली दाखवली आणि म्हणाली, माझ्या डोक्याला मालिश केलीस तर खूप छान होईल. हे सांगताना तिच्या डोळ्यात ओलावा आला. मला वाटले की कदाचित तिला खूप वेदना होत असतील, म्हणून मी माझ्या वहिनीला नकार देऊ शकलो नाही. मी तेल उचलले आणि तिच्या बेडजवळ बसलो. मग तिच्या डोक्याला तेल लावून मसाज करायला सुरुवात केली. मी माझे डोळे मिटले होते आणि स्वतःला कोणत्याही प्रकारची चुकीची भावना येऊ देत नव्हतो. तिच्या डोक्याला तेल लावताना माझे हात थरथरत होते. आजपर्यंत मी माझ्या वहिनीला खूप मदत केली होती, पण तिने मला अशी विनंती कधीच केली नव्हती. मी तिला तेल लावत राहिलो तसा वहिनीला दिलासा मिळाल्यासारखं वाटलं. तिच्या चेहऱ्याकडे पाहिले नाही. मला संकोच वाटत होता
आणि तिथून निघून जावेसे वाटत होते. पण जर मी माझ्या वहिनीला नकार दिला असता आणि माझ्या भावाला हे कळले असते तर तो माझ्यावर रागावला असता, अशी ही भीती मला होती. वहिनीचा स्वभाव असा होता की मी तिच्याकडे पैसे मागितले की ती मला कोणतेही प्रश्न न विचारता पैसे द्यायची. मी बराच वेळ मालिश करत राहिलो. नंतर तिचा आवाज शांत झाला आणि ती झोपून गेली. मग मी उठलो आणि माझ्या खोलीत गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी वहिनी स्वयंपाकघरात चपात्या बनवत होती. मी पुढे जाऊन चपाती घेतली तेव्हा ती मला म्हणाली, समीर, तू माझी डोकेदुखी बरी केलीस. मला तुझे आभार मानायचे आहेत. तिचे बोलणे ऐकून मला संकोच वाटला. मी म्हणालो, खरं तर वहिनी, तू दिवसभर घरी काम करतेस, त्यामुळे तू खूप थकतेस. मी तुझ्या कामात मदत करण्याचा प्रयत्न करीन किंवा तू नोकर ठेवू शकतेस. माझं ऐकून वहिनी म्हणू लागली, नवरा येईपर्यंत माझ्या हृदयाचे ठोके कमी होणार नाहीत. त्या दिवशी माझ्या हृदयाचे ठोके कमी होतील ज्या दिवशी माझा नवरा येईल. मला तिचे बोलणे पूर्ण समजले नाही. असे बोलून ती स्वयंपाकघरात निघून गेली. उशीर झाला म्हणून मी माझ्या कामासाठी बाहेर निघालो. दिवसभर वहिनी माझ्या मनात भटकत राहिली. दुपारी घरी आलो तेव्हा माझी बहीण रिद्धी देखील आली होती. मला वाटले की काहीतरी संधी शोधून वहिनीच्या मानसिक स्थितीबद्दल सांगावे, पण त्या दोघी घरच्या कामात इतक्या व्यस्त होत्या की त्यांना माझ्यासाठी वेळच मिळाला नाही. काही वेळाने माझी बहीण तिचा नवरा कामावरून येतोय असं सांगून निघून गेली. थोडा वेळ विश्रांती घेऊन मी बाहेर आलो. खोलीत पाहिले तर वहिनी कपडे धुवत होती. अगदी कसोशीने कपडे धुतल्यामुळे ती घामाने भिजलेली होती. मी बादली उचलली आणि वॉशरूममध्ये गेलो. तिला मदत म्हणून मी देखील कपडे धुतले. मग आम्ही परत आलो तेव्हा ती विचित्र पद्धतीने चालत होती, जणू तिला खूप वेदना होत होत्या. मी तिला सांगितलं, तुला डॉक्टरांकडे घेऊन जाऊ का? मला वाटले की तिचे डोके पुन्हा दुखत असावे. माझे म्हणणे ऐकून ती म्हणाली की ती लवकरच बरी होईल आणि तिच्या खोलीत गेली. गेल्या काही दिवसांपासून तिचे वागणे माझ्या समजण्यापलीकडचे होते आणि ते समजून घेणे माझ्यासाठी एक समस्या बनली होती. दुपार संपली आणि संध्याकाळी वहिनीने मला हाक मारली, समीर, प्लीज इकडे ये. मला वाटले कदाचित पुन्हा काही काम असेल. काहीसे संकुचित मी तिच्याकडे गेलो. ती म्हणाली, समीर, मला तुझ्याशी आणखीन काही बोलायचं आहे. ती काही काही फार महत्त्वाची गोष्ट असल्यासारखी म्हणाली. खूप मोठी गोष्ट आहे. मग मी म्हणालो, कधी काही गरज पडली तर मोकळ्या मनाने सांगा. आता तू या घरातील सर्वात जवळची व्यक्ती आहेस. वहिनींचे शब्द माझ्या मनात घुमू लागले. काही वेळ आमच्यात एक विचित्र शांतता पसरली होती. काय बोलावे आणि कशी प्रतिक्रिया द्यावी हे समजत नव्हते. मी फक्त होकार दिला आणि तिथून निघायचा प्रयत्न केला. पण वहिनीने अचानक माझा हात धरला. समीर, त्या रात्री तू माझ्यासाठी जे केलं ते मी कधीही विसरू शकत नाही. मला तुझी खूप गरज आहे. तू मला एकटे सोडू नकोस. तिच्या बोलण्याने मला पुन्हा गोंधळात टाकले. तिला काय हवे आहे असे प्रश्न माझ्या मनात येऊ लागले. मी हिंमत एकवटली आणि म्हणालो, वहिनी, तुला काय म्हणायचे आहे? मी तुझी सर्व काळजी घेईन. काळजी करू नकोस. वहिनीने माझ्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळेच भाव होते. ती माझ्याजवळ आली आणि म्हणाली, तुझा भाऊ मला सोडून खूप दिवस झाले आणि एकटेपणाने मला सतावलं आहे. मला तुझी गरज आहे समीर. तिचे बोलणे ऐकून मी आतून थरथरलो. मला जाणवली की हे बोलणे त्या दिशेने चालले आहे जिथे मला जायचे नव्हते. माझी आंतरिक नैतिकता मला सावध करत होती की काहीतरी गडबड आहे. मी पटकन म्हणालो, वहिनी, तुम्ही आराम करा. मी काही काम संपवतो. मी कसा तरी तिथून निघालो आणि माझ्या खोलीत जाऊन बसलो. माझ्या हृदयाचे ठोके वाढत होते आणि मनात असंख्य विचार चालू होते. मला माझ्या वहिनीसोबतचे नाते कोणत्याही चुकीच्या दिशेने जावेसे वाटत नव्हते. दुसऱ्या दिवशी सकाळी मी चहा घेणार होतो तेव्हा वहिनीच्या खोलीतून आवाज आला. मी वहिनीच्या खोलीच्या दाराजवळ गेलो. ती खोलीत बसून स्वतःशीच किंवा कोणाशी तरी फोनवर बोलत होती की काय. हे सर्व तुझ्यामुळे झालं आहे. अहो, माझ्या आजच्या परिस्थितीला तूच जबाबदार आहेस. वहिनींचे बोलणे ऐकून मी दाराजवळ थांबलो. ती कोणाशी बोलत होती हे मला स्पष्ट कळाले नाही, पण वहिनींच्या बोलण्यावरून हे नक्की समजले की ती तिच्या दुःखाच्या आणि डोकेदुखीच्या मागे काहीतरी मोठं कारण होतं.
हे सगळं ऐकून काय करावे समजत नव्हते. विचार न करता मी भावाला फोन केला. मी त्याला म्हणालो, "तू परत काय येत नाहीस?" त्याने विचारले, "का? काय झाले? सगळं ठीक आहे ना?" मी त्याला फक्त एवढंच सांगितले की तुझ्या बायकोला तुझी खूप आठवण येते, म्हणून तू लवकर परत ये. काही वेळ बोलून त्याने फोन कट केला. मग मी काय करू याचा विचार करू लागलो. त्या रात्री वहिनीने मला पुन्हा तिच्या रूममध्ये बोलावले. मी तिच्या रूममध्ये गेलो. ती झोपून डोके मसाज करायला सांगत होती. मी गुपचूप तेलाची बाटली उचलली आणि तिच्या डोक्याला मसाज करू लागलो. नंतर थोड्या दिवसांनी मला असे वाटू लागले की मी कॉलेजला गेल्यावर घरात कोणीतरी येत असावे. दुसऱ्या दिवशी मी हे बघण्यासाठी कॉलेजमधून लवकर घरी आलो, पण घर पूर्णपणे रिकामं होतं. हे पाहून मला आश्चर्य वाटलं. मी घरापासून थोड्या अंतरावर उभा होतो. काही वेळाने वहिनी बाहेरून घरी आली. ती घामाने भिजलेली होती. तिने घराचा दरवाजा उघडला आणि ती आत गेली. मी लगेच घरात गेलो आणि माझ्या वहिनीला विचारू लागलो की तिने दिवसभर काय केलं. वहिनी मला घराच्या कामाबद्दल सांगू लागली, पण ती बाहेर का गेली होती हे तिने सांगितलं नाही. आता मला शंका येऊ लागली की ती काहीतरी लपवत आहे. त्या रात्री वहिनीने मला पुन्हा तिच्या खोलीत बोलावले. मला माहीत होतं की तिला मसाज हवा आहे, पण माझे मन हे मान्य करत नव्हते. तिचे डोके दुखत आहे हे खरं होतं आणि तिचा आवाज ऐकून मी तिच्या खोलीत गेलो. मी तेलाची बाटली उचलली, मालिश करू लागलो, पण ती माझ्याशी असे काहीतरी बोलली ज्यामुळे मला प्रचंड आश्चर्य वाटलं. ती म्हणाली, "आधी लाईट बंद कर." ही पहिलीच वेळ होती जेव्हा तिने मला लाईट बंद करायला सांगितलं होतं. मी विचारलं, "लाईट बंद का करावी?" पण ती माझ्याकडे पाहत राहिली. वारंवार तिच्या सांगण्यावरून मी लाईट बंद केली आणि मसाजसाठी तयार झालो. मी तिच्याजवळ बसलो तेव्हा तिने माझा हात धरला. तिच्या या कृतीने मला आश्चर्य वाटले. मी संकोचाने विचारले, "वहिनी, काय करतेस?" तेव्हा ती म्हणाली, "समीर, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचे बोलायचे आहे, पण प्रकाशात तुझ्याशी बोलायची हिंमत होत नाही, म्हणून मी तुला लाईट बंद करायला सांगितलं आहे." मला वहिनीच्या आवाजात एक वेगळीच अगतिकता जाणवली. त्यानंतर तिने माझा हात धरला आणि बोलायला सुरुवात केली. तिचे शब्द ऐकून माझे हात तिच्या डोक्यावरच थांबले. खोलीत शांतता पसरली. फक्त आमच्या श्वासांचा आवाज येत होता. वहिनीने डोळे उघडले आणि थेट माझ्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण नजरेत एक वेगळीच भावना होती. "मला मुलांची खूप आवड आहे." ती कुजबुजली. "पण तुझा भाऊ? त्याच्या मनात माझ्यासाठी कधी प्रेम नव्हतं. मी एकटीच राहते, शरीराने एकत्र पण मनाने अनोळखी." तिचे बोलणे ऐकून माझ्या छातीत कुठेतरी दुःख जाणवले. ती पुढे म्हणाली, "तू मला नेहमी आधार दिलास. तुझ्या हातांच्या मायेच्या स्पर्शाने मला जगण्याची आशा मिळाली. तू फक्त मसाज करायचा, पण तुझ्या त्या काळजीत घेण्यात एक आपुलकी होती. जेव्हा तू पैसे मागितले तेव्हा मी दिले, कारण तुझ्यासाठी सगळं काही करायला मी तयार होते." ती पुढे म्हणाली, "आज तुझा भाऊ दुसऱ्या लग्नासाठी गेला आहे. तो आता परत येणार नाही. मी सत्य सांगायचे ठरवलं आहे. मला लाज वाटते, पण तुला हे सत्य कधी ना कधी कळणारच होते." तिचे बोलणे ऐकून माझा श्वास रोखला गेला. खोलीतील वातावरण पूर्णपणे बदलले होते. मी हळूच तिच्या डोळ्यात पाहिलं. तिचे डोळे मिटले आणि तिच्या ओठावर हलकं हास्य आलं. ती हळूच माझ्या खांद्यावर डोके ठेवून म्हणाली, "हा क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार आहे." मी तिचा हात घट्ट पकडला. तिच्या डोळ्यातील अश्रू पुसताना माझे हात थरथरले. तिने माझ्याकडे पाहिलं आणि विचारलं, "तू मला अशीच साथ देशील ना?" तिच्या प्रश्नाने वातावरणात एक भावनिक गुंतागुंत निर्माण केली. हा क्षण अत्यंत भावनिक होता, पण त्यातून एक नवीन गुंतागुंत निर्माण झाली. आता मला निर्णय घ्यायचा होता की या नात्याला काय नाव द्यावे आणि समाजाच्या चौकटीत राहून तिची कशी मदत करावी. तिच्या गळ्यातील मंगळसूत्र चमकत होते, पण तिच्या नजरेत फक्त एक आशेचा किरण होता. तिने हळूच माझा हात धरला. मी तिला धीर दिला. तिचा श्वास मला जाणवत होता. बाहेर धो-धो पाऊस सुरू झाला होता. पावसाच्या सरीत मी विचारमग्न झालो होतो. ती माझ्याकडे पाहून म्हणाली, "आजपासून मी फक्त तुझी वहिनी म्हणून नाही, तर तुझी सर्वात जवळची व्यक्ती म्हणून राहीन."
तिचे बोलणे ऐकून माझ्या मनात काळजी आणि भीती दोन्ही एकाच वेळी उसळल्या. मी तिच्या डोळ्यात पाहत पुढच्या क्षणाची वाट पाहू लागलो. असे म्हणत वहिनी रडू लागली. माझ्या भावाने तिच्याशी जे काही केलं त्याचे मला खूप वाईट वाटले. तिच्याबरोबर खूप अन्याय झाला होता आणि आता तो तिला अशा परिस्थितीत सोडून गेला होता. बाहेर धो-धो पाऊस चांगला जोर धरू लागला होता. छपरावर पडणाऱ्या पावसाच्या थेंबांचा एक मंद लयबद्ध आवाज खोलीत घुमत होता, ज्यामुळे वातावरणात शांतता आणखीनच गडद आणि गंभीर झाली होती. खोलीतल्या त्या छोट्याशा दिव्यात ज्योत वाऱ्याच्या हलक्या झुळकेने थरथरत होती आणि तिने भिंतीवर समीर आणि प्रियाच्या सावल्यांचे एक अनोळखी चित्र रेखाटले होते. समीर तिथेच बेडच्या कडेला शांतपणे बसून होता. त्याच्या मनात अजूनही विचारांचे एक मोठं वादळ चाललं होतं. पण प्रियाच्या डोळ्यातील ते भाव आणि तिच्या शब्दांनी त्याच्या मनातील सर्व शंका काही क्षणांसाठी दूर केल्या होत्या. प्रियाने तिचा चेहरा समीरच्या खांद्यावरून हळूच बाजूला केला आणि थेट त्याच्या नजरेला नजर दिली. तिच्या चेहऱ्यावर आता केवळ दुःख नव्हते, तर अनेक दिवसानंतर मिळालेल्या एका सुरक्षिततेचा आणि सुटकेचा भाव होता. समीर, प्रियाचा आवाज अगदी कातर आणि कुजबुजणारा होता. जणू ती काहीतरी अत्यंत मौल्यवान सांगत होती. आजपर्यंत मी या घरात स्वतःला एका बंदिस्त पिंजऱ्यात असल्यासारखे अनुभवले आहे. पण तुझ्या या सहवासाने मला जाणून दिले की मी अजूनही जिवंत आहे. समीरने काही न बोलता फक्त तिच्याकडे पाहिले. तिच्या गालावर सुकलेले अश्रूंचे डाग दिव्याच्या प्रकाशात चमकत होते. त्याने अत्यंत काळजीने आपला हात पुढे केला आणि आपल्या बोटाने तिचे अश्रू हळुवारपणे पुसले. त्याच्या हाताचा तो उबदार स्पर्श होताच प्रियाने आपले डोळे मिटून घेतले आणि एक दीर्घ श्वास घेतला. तिचा तो श्वास समीरच्या हाताला जाणवला, ज्यामुळे त्याच्या अंगात एक वेगळी शहाभुली उमटली. पावसाचा वेग वाढला तशी खोलीतली थंडीही वाढू लागली होती. प्रियाने हलकेच समीरचा हात आपल्या दोन्ही हातात घेतला. तिचे हात थोडे थंड पडले होते, पण तिच्या स्पर्शात एक अनावर ओढ होती. तिने समीरला स्वतःच्या आणखीन जवळ ओढले. समीर आता तिच्या इतका जवळ आला होता की त्याला तिच्या हृदयाचे जलद चालणारे ठोके आणि तिच्या श्वासांची ऊब स्पष्टपणे जाणवत होती. मला सोडून जाऊ नकोस समीर, आजची रात्र फक्त आपली आहे, प्रिया म्हणाली आणि तिने आपले ओठ समीरच्या कपाळावर टेकवले. तो स्पर्श अत्यंत पवित्र आणि तितकाच तीव्र होता. समीरच्या मनातील भीती आता पूर्णपणे वितळून गेली होती. त्यामुळे हळूच त्याने आपले हात प्रियाच्या पाठीवर ठेवले आणि तिला आपल्या मिठीत घेतले. प्रियाने तिचे डोके समीरच्या छातीवर टेकवले. समीरचे बोटे हळूहळू तिच्या पाठीहून सरकत केसांमध्ये गुंतले. तिचे मोकळे सोडलेले सुवासिक केस समीरच्या चेहऱ्याला स्पर्श करत होते. त्या क्षणी दोघांना जगाचा, समाजाचा आणि भविष्याचा पूर्णपणे विसर पडला होता. खोलीत फक्त पाऊस, दिव्यांचा तो मंद प्रकाश आणि त्या दोघांचे एकमेकांमध्ये हरून जाणं उरलं होतं. प्रियाने हळूच वर पाहिलं. तिच्या ओठांवर एक लहानसे समाधानी हास्य होते. समीरने तिच्या डोळ्यात पाहिलं. तिथे आता कोणतीही शून्यता नव्हती, तर फक्त आणि फक्त त्याबद्दलचे प्रेम आणि ओढ होती. त्याने हळूच आपला चेहरा तिच्याजवळ नेला आणि तिचे ओठ आपल्या ओठांमध्ये सामावून घेतले. तो क्षण दोघांच्याही आयुष्यातील सर्वात सुंदर, तीव्र आणि भावनिक क्षण ठरला. बाहेरील पावसाच्या सरीसोबतच त्यांच्या मनातील भावनांचा वर्षावही आता अनावर झाला होता. खोलीत पसरलेली ती प्रेमाची धुंदी आणि पावसाचा तो उबदार भास फार काळ टिकणार नव्हता. निसर्गाच्या नियमाप्रमाणे वादळानंतर जशी एक भयानक शांतता येते, तशी शांतता आता त्या खोलीत पसरू लागली होती. समीरने प्रियाला आपल्या मिठीत घेतले खरे, पण त्याचे डोळे खोलीच्या त्या अंधाऱ्या कोपऱ्यात खिळले होते, जिथे दिव्याचा प्रकाश पोहोचत नव्हता. प्रियाने समीरच्या खांद्यावर डोके ठेवले होते. तिचे श्वास आता थोडे स्थिरावले होते, पण समीरच्या मनात मात्र प्रश्नांचे चक्रव्यूह सुरू झाले होते. सकाळी त्याने प्रियाला कोणाशी तरी फोनवर बोलताना ऐकले होते. माझ्या आजच्या स्थितीला तूच जबाबदार आहेस, हे शब्द त्याच्या कानात पुन्हा घुमू लागले. जर त्याचा भाऊ नितीन परदेशात आहे, मग त्याने प्रियाला फोन केला नव्हता, कारण नितीनने नंतर समीरच्या फोनवर आश्चर्य व्यक्त केलं होतं. तर मग प्रिया सकाळी कोणाशी बोलत होती?
अचानक बाहेर चाललेल्या पावसाच्या गडगडात एक वेगळा आवाज मिसळला. घराच्या मुख्य दरवाजाच्या बाजूला असलेल्या खिडकीची काच कोणीतरी हलकीच वाजवली. टक टक. समीर एकदम सावध झाला. त्याने आपली पकड सैल केली आणि प्रियाकडे पाहिलं. प्रियाचे डोळे मिटलेले होते, पण त्या आवाजाने तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र भीती उमटली. ती झोपलेली नव्हती, ती फक्त तसे भासवत होती. वहिनी, कोणीतरी आहे बाहेर, समीर अत्यंत धीम्या आवाजात म्हणाला. प्रियाने पटकन डोळे उघडले. तिच्या डोळ्यात आता मगाशी दिसणारे प्रेम पूर्णपणे गायब झाले होते. तिथे फक्त एक थरकाप उडवणारी भीती होती. तिने समीरचा हात घट्ट पकडला, इतका घट्ट की त्याच्या नखांचे वंज समीरच्या हातावर उमटले. नाही समीर, बाहेर जाऊ नकोस, लाईट लावू नकोस प्लीज, ती भीतीने थरथर कुजबुजली. समीरचा संशय आता अधिकच वाढला. तुला माहीत आहे का बाहेर कोण आहे, त्याने विचारले. पण प्रियाने कोणतेही उत्तर दिले नाही. तिने फक्त आपले तोंड समीरच्या छातीत लपवले. समीरने स्वतःला प्रियाच्या मिठीतून सोडवले. त्याचे मन त्याला सांगत होते की इथे काहीतरी खूप मोठे घडत आहे, जे त्याच्या समाजाच्या समजण्याच्या पलीकडे आहे. तो अंधारातच सापडतच खोलीच्या बाहेर आला. हॉलमध्ये पूर्ण अंधार पडला होता. बाहेरील विजांच्या चकाट्यामुळे हॉलमधील वस्तूंच्या अकराळ विक्राळ सावल्या भिंतीवर पडल्या होत्या. तो मुख्य दरवाजाच्या जवळ पोहोचला. दरवाजाला आतून कडी लावलेली होती. समीरने दरवाजाच्या छिद्रातून बाहेर पाहण्याचा प्रयत्न केला. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. विजेचा एक मोठा कडकडाट झाला आणि त्या प्रकाशात समीरला गॅलरीत एक आकृती उभी असलेली दिसली. रेनकोट घातलेला माणूस तिथे उभा होता, ज्याचा चेहरा अंधारात लपत होता. पण धक्कादायक गोष्ट ही होती की त्या माणसाकडे घराचा मुख्य दरवाजाचा एक हुबेहूब चाबी होती. तो बाहेरून कुलूप उघडण्याचा प्रयत्न करत होता, तर थेट चाबी लावून कडी फिरवण्याचा प्रयत्न करत होता. समीरचे हृदय जोरजोरात धडधडू लागले. तो मागे सरकला. काही सेकंदातच दरवाजाची कडी वाजली. बाहेरच्या माणसाला समजले असावं की दरवाजात आतून बंद आहे. त्याने चावी काढली आणि तो गॅलरीतून मागे फिरला. समीरने धावत जाऊन खिडकीतून पाहिले. तो माणूस सरळ रस्त्यावरून चालत गेला आणि अंधारात नाहीसा झाला. समीरने लगेच वळून प्रियाच्या खोलीकडे पाहिलं. खोलीचा दरवाजा अर्धवट उघडा होता. प्रिया तिथे बेडवर बसून शून्यात पाहत होती. समीर आत गेला. त्याने थेट खोलीची लाईट चालू केली. अचानक झालेल्या प्रकाशामुळे प्रियाने डोळे मिटले. प्रिया वहिनी, आता मला खरं काय ते सांग. तुझा भाऊ दुसऱ्या लग्नासाठी गेला आणि तो परत येणार नाही हे तुला कसं माहीत? आणि तो बाहेर कोण होता ज्याच्याकडे आपल्या घराची चावी आहे? समीरचा आवाज आता गंभीर आणि कठोर झाला होता. प्रियाने हळूच वर पाहिले. तिच्या चेहऱ्यावरील निरागसता आता पूर्णपणे नष्ट झाली होती. तिने एक थंड आणि रहस्यमय हास्य केले, ज्यामुळे समीरच्या अंगावर काटा आला. तुला खरंच वाटतं का समीर की नितीन परदेशात गेला आहे? प्रियाने अत्यंत संत आवाजात विचारलं. म्हणजे काय म्हणायचं आहे तुला? समीर गोंधळला. प्रिया बेडवरून उठली आणि ड्रेसिंग टेबलजवळ गेली. तिने तिथल्या एका ड्रॉवरमधून एक जुनी डायरी आणि एक पाकिट काढलं. तिनं ते पाकिट समीरच्या हातात दिलं. समीरने ते पाकिट उघडलं. आत नितीनचा परदेशातील व्हिसा आणि पासपोर्ट होता. जर नितीन परदेशात गेला आहे तर त्याचा पासपोर्ट आणि व्हिसा घरात काय करत आहे? त्याशिवाय कोणीही परदेशात प्रवास करू शकत नाही. समीरचे पाय लटपटू लागले. भाऊ कुठे आहे मग? त्याचा आवाज थरथरला. प्रिया समीरच्या अगदी जवळ आली. तिच्या डोळ्यात एक हिंस्र चमक दिसली. ती म्हणाली, तो कुठे आहे हे जाणून घ्यायचं असेल तर तुला त्या माणसाला भेटावं लागेल जो रोज रात्री या घराभोवती घिरट्या घालतो. कारण नितीनला शेवटचं त्यानेच पाहिलं होतं. आणि कदाचित तुझा भाऊ आता या जगातच आहे. पुन्हा एकदा विजेचा प्रचंड कडकडाट झाला आणि घराची लाईट अचानक गुल झाली. संपूर्ण घरात पुन्हा अंधार गडद पसरला आणि त्या अंधारात समीरला फक्त प्रियाचा थरकाप उडवणाऱ्या हसण्याचा आवाज ऐकू येत होता. अंधार इतका गडद होता की समीरला स्वतःचे हातही दिसत नव्हते. फक्त प्रियाच्या त्या भयावह हसण्याचा आवाज आणि बाहेर होणारा विजांचा कडकडाट खोलीतल्या वातावरणाला अजूनच भीतीदायक बनवत होता. समीरच्या छातीतील धडधड इतकी वाढली होती की त्याला स्वतःच्या हृदयाचे ठोके स्पष्ट ऐकू येत होते. वहिनी, प्रिया, हे काय चाललं आहे? भाऊ कुठे आहे? समीरने अंधारातच ओरडून विचारलं. त्याचा आवाज भीतीने कापला होता. हसण्याचा आवाज अचानक थांबला. काही क्षणांची भयानक शांतता पसरली. त्यानंतर अंधारातून प्रियाचा अत्यंत शांत आणि थंड आवाज आला.
समीर, तुला काय वाटतं? नितीन खरंच खूप चांगला माणूस होता. तो तुला आणि मला इथे सोडून परदेशात सुखात राहत होता. हो, भाऊ कामानिमित्त गेलाय. त्याने मला तुझी काळजी घ्यायला सांगितली होती. समीरने कसाबसा धीर एकवटून सांगितले. नाही समीर, प्रिया म्हणाली आणि त्याच वेळी तिने तिच्या मोबाईलची फ्लॅशलाईट चालू केली. त्या पांढऱ्या प्रकाशात तिचा चेहरा अत्यंत गंभीर आणि रहस्यमय दिसत होता. तिने लाईट खाली जमिनीकडे धरली, ज्यामुळे तिच्या चेहऱ्यावर विचित्र सावल्या पडल्या होत्या. ती पुढे बोलू लागली. नितीन कधी परदेशात गेलाच नाही. ज्या दिवशी तो घरातून निघाला त्याच्या आदल्या रात्री आमचं खूप मोठं भांडण झालं होतं. मला त्याचे काही असे व्यवहार समजले होते जे कायदेशीर नव्हते. तो या घरातून पळून जाण्याच्या तयारीत होता, पण तो घरून निघण्यापूर्वीच प्रिया थांबली. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. पूर्वीचं काय? समीरने पुढं होऊन विचारलं. त्या रात्री या घरात अजून एक माणूस आला होता, तो जो मगाशी खिडकी वाजून गेला. तो नितीनचा बिझनेस पार्टनर आहे, विक्रम. प्रियाने गुपित उघडं केलं. नितीनने विक्रमला खूप मोठ्या रकमेची फसवणूक केली होती. त्या रात्री विक्रम इथे नितीनशी हिशोब चुकता करायला आला होता. त्याचे जोरदार हाणामारी झाली. मी फक्त एका कोपऱ्यात बसून थरथरत होते आणि त्या झटापटीत विक्रमच्या हातून नितीनचा घातपात झाला. हे ऐकून समीरच्या पायाखालची जमीन सरकली. त्याचा मोठा सक्का भाऊ आता या जगात नाही हे सत्य पचवणं त्याला कठीण जात होतं. पण तू पोलिसांना का नाही सांगितलंस आणि भाऊ परदेशात गेल्याचं नाटक का केलंस? समीरने डोळ्यात अश्रू आणून विचारलं. प्रिया समीरच्या जवळ आली आणि तिने मोबाईलचा प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर टाकला. कारण विक्रमने मला धमकी दिली होती. जर मी तोंड उघडलं तर तो तुलाही मारून टाकेल. तू 24 वर्षाचा निष्पाप मुलगा आहेस समीर. मला तुला गमवायचं नव्हतं, म्हणून मी विक्रमच्या सांगण्यावरून हे नाटक रचलं. नितीन परदेशात गेला आहे असं सगळ्यांना भासवलं. त्याचा पासपोर्ट आणि व्हिसा मी माझ्याकडेच लपून ठेवला, जेणेकरून पोलिसांना संशय येऊ नये. समीरनं डोकं धरलं. त्याला आता सर्व गोष्टींचा उलगडा होत होता. प्रियाची ती उदासी, तिचं रात्रीचं रडणं, तिच्या डोक्यातले ते असह्य दुखणं, हे सगळं शारीरिक नव्हतं तर ती भयंकर मानसिक दडपणाखाली जगत होती. सकाळी ती फोनवर विक्रमशीच वाद घालत होती, जो तिला वारंवार पैशासाठी धमकावत होता. पण मगाशी तू माझ्याशी त्या सगळ्या गोष्टी का बोललीस? प्रेमाच्या, सोडून न जाण्याच्या? समीरने गोंधळून विचारलं. प्रियाच्या डोळ्यात पुन्हा एकदा मगासारखे खरे अश्रू आले. कारण समीर, या भयानक संकटात फक्त तूच माझा आधार होतास. जेव्हा तू माझ्या डोक्याला मसाज करायचा तेव्हा मला त्या क्रूर जगात काही क्षणांची शांतता मिळायची. तुझ्या स्पर्शातली ती आपुलकी मला जगण्याची ताकद द्यायची. मी विक्रमच्या जाळ्यात पूर्णपणे अडकले आहे. तो रोज रात्री घराभोवती फिरतो, माझ्यावर पाळत ठेवतो. त्याला वाटतं की नितीनने लपवलेले पैसे या घरात कुठेतरी आहेत. मला भीती होती की जर तुला हे समजलं तर तू मला सोडून जाशील किंवा पोलिसांकडे जाशील आणि विक्रम तुला संपवून टाकेल. ती समीरच्या समोर गुडघ्यावर बसली आणि तिने त्याचा हात धरला. मला माफ कर समीर, मी तुला या सगळ्यात ओढू इच्छित नव्हते, पण मी आता एकटी हे सहन करू शकत नाही. मला तुझी गरज आहे, खूप गरज आहे. समीरने काही वेळ विचार केला. मग त्याचा भाऊ आता नव्हता ही दुःखद गोष्ट होती, पण त्याच्यासमोर उभी असलेली स्त्री एका मोठ्या चक्रव्यूहात अडकली होती आणि ती त्याच्यावर जीवापाड विश्वास ठेवत होती. बाहेर पावसाचा जोर आता ओसरू लागला होता, पण समीरच्या मनातील वादळाने आता एक निश्चिंत दिशा घेतली होती. त्याने प्रियाला हाताला धरून वर उचललं आणि तिला घट्ट मिठीत घेतलं. यावेळी त्याच्या मिठीत केवळ भीती नव्हती, तर तिला वाचवण्याचा आणि तिची आयुष्यभर काळजी घेण्याचा एक दृढ निश्चय होता. घाबरू नकोस प्रिया, समीर तिच्या कानात म्हणाला. भावाच्या नावाखाली त्या विक्रमने जे काही केलं त्याची शिक्षा त्याला नक्कीच मिळेल. आता तू एकटी नाहीस. आपण दोघे मिळून या अंधारातून बाहेर पडू. प्रियाने त्याच्या छातीवर डोके ठेवले. घराची लाईट अजूनही आलेली नव्हती, पण त्या अंधाऱ्या रात्री त्या दोघांनाही एकमेकांच्या रूपाने जगण्याची एक नवी आणि आश्वासक पहाट दिसू लागली होती. आता त्यांना विक्रमचा सामना करायचा होता आणि या गुंतागुंतीच्या रहस्याचा शेवट करायचा होता. खोलीतल्या त्या अंधारात समीर आणि प्रिया एकमेकांचा आधार बनून उभे होते. बाहेर पावसाचा जोर आता ओसरला होता, पण संकटाचे काळे ढग अजूनही त्यांच्या डोक्यावर घेरट्या घालत होते. विक्रम नावाचा तो धोकादायक माणूस बाहेर कुठेतरी होता आणि त्याच्यापासून
स्वतःचा बचाव करणे हे त्यांच्या पुढील सर्वात मोठे आव्हान होते. समीरने प्रियाचा हात हातात घेतला. तिचे हात अजूनही थरथरत होते. प्रिया वहिनी, आता आपल्याला खचून चालणार नाही. विक्रमला वाटतंय की तू एकटी आहेस आणि तो तिला सहज धमकावू शकतो, पण आता मी तुझ्यासोबत आहे. आपण पोलिसांकडे जायला हवे, समीरने अत्यंत धीर गंभीर आवाजात सांगितले. नाही समीर, प्रियाने भीतीने मन हलवली. विक्रमकडे नितीनच्या काही अशा सह्या आणि कागदपत्रे आहे ज्यामुळे पोलीस उलट मलाच संशयित मानू शकतात. त्याने रचलेलं जाळं खूप मोठं आहे. जर आपण थेट पोलिसांकडे गेलो तर ते पुरावे नष्ट करेल. समीरने काही वेळ विचार केला. विचार करता करता त्याच्या लक्षात आलं की विक्रम रोज रात्री या घराभोवती का फिरतो. प्रिया, जर विक्रमला वाटतंय की नितीनने लपवलेले पैसे या घरात आहे, तर याचा अर्थ त्याच्याकडे अजून ते पैसे लागलेले नाही. आपण त्याचाच फायदा उठवायचा. आपण त्याला एका जाळ्यात अडकूया. समीरने एक योजना आखली. त्याने प्रियाला सांगितले की उद्या जेव्हा विक्रमचा फोन येईल किंवा तो पुन्हा येईल, तेव्हा त्याला भासवायचं की पैसे सापडले आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रियाने समीरच्या सांगण्यावरून विक्रमला फोन केला. तिचा आवाज थरथरत होता, पण तिने समीरने शिकवल्याप्रमाणे सांगितले. विक्रम, मला नितीनची ती गुप्त डायरी आणि कपाटाच्या मागे लपवलेले लॉकरचे कागदपत्र सापडलं आहे. तू म्हणाला होतास ते पैसे याच घरात आहेत, पण मला यातलं काही समजत नाही. तू आज रात्री घरी ये, आपण यावर बोलूया. फोनच्या पलीकडून विक्रमचा एक क्रूर आणि समाधानी हसण्याचा आवाज आला. फार छान प्रिया, अखेर तुला शहाणपण सुचलं. आज रात्री मी येईन आणि लक्षात ठेव, जर काही हुशारी करण्याचा प्रयत्न केलास तर समीरचा काय हाल होईल तुला माहीत आहे. विक्रमने फोन कट केला. रात्रीचे 11 वाजले. घराबाहेर पुन्हा एकदा शांतता पसरली. समीरने हॉलमधील खिडकीच्या मागे स्वतःला लपवून ठेवले होते आणि त्याच्या हातात मोबाईल होता, ज्यामध्ये पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांचा नंबर डायल करून ठेवला होता. समीरने दुपारीच एका ओळखीच्या पोलीस मित्राला सर्व कल्पना देऊन ठेवली होती. ठरल्याप्रमाणे रात्री 11:30 वाजता खिडकीवर पुन्हा तोच आवाज आला, टक टक. प्रियाने जड अंतकरणाने मुख्य दरवाजा उघडला. रेनकोट घातलेला विक्रम आत आला. त्याने डोक्यावरची टोपी मागे सारली. त्याचा चेहरा अत्यंत हिंस्र आणि डोळ्यात पैशांची हाव स्पष्ट दिसत होती. कुठे आहेत कागदपत्र, त्यानं थेट विचारलं. प्रियाने हॉलमधील टेबलाकडे बोट दाखवले. जिथे एक जुनी फाईल ठेवली होती. विक्रम हसत हसत पुढे गेला आणि त्याने ती फाईल उघडली, पण आत काही कोरे कागद होते. हा काय विनोद आहे प्रिया, विक्रम रागाने ओरडला. त्याने प्रियाचा हात घट्ट पकडला. नेमके या क्षणी समीर अंधारातून बाहेर आले आणि त्याने विक्रमवर झडप घातली. दोघांमध्ये जोरदार झटापट सुरू झाली. विक्रम शरीरशक्तीने समीरपेक्षा मोठा होता. त्याने समीरला बाजूला ढकलले आणि खिशातून एक धारदार चाकू काढला. तुम्ही दोघांनी मिळून माझ्याशी खेळ खेळायचा प्रयत्न केला, आता मी तो दोघांनाही संपवून टाकेन. विक्रम पिसळलेल्या वाघासारखा ओरडला. तो समीरवर वार करणार तितक्यात घराचा मुख्य दरवाजा जोरदार आवाजासह उघडला गेला. समीरच्या पोलीस मित्राने संपूर्ण पथकासह आत प्रवेश केला. पोलिसांनी तत्परतेने विक्रमला चारी बाजूंनी घेरले आणि हातातील चाकू हिसकून घेतला. विक्रमने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांच्या कडक बंदोबस्तापुढे त्याचं काही चाललं नाही. तुम्ही मला अटक करू शकत नाही, माझ्या विरोधात काही पुरावा नाही, विक्रम ओरडला. तेव्हा समीरने आपल्या खिशातील दुसरा मोबाईल बाहेर काढला, ज्यामध्ये विक्रमने मी नितीनचा घात केला तसाच तुमचाही करेन अशी दिलेली कबुली आणि त्याची गुन्हेगारी धमकी पूर्णपणे रेकॉर्ड झाली होती. तो ऑडिओ ऐकून विक्रमचा चेहरा पांढरा फटक पडला. पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आणि त्याला गाडीत टाकून घेतलं. घर पुन्हा एकदम शांत झालं होतं, पण ही शांतता आधीसारखी भीतीदायक नव्हती, तर ती एका सुटकेची शांतता होती. नितीनच्या मृत्यूचे दुःख समीर आणि प्रियाच्या मनात नक्कीच होते, पण एका मोठ्या संकटाचा अंत झाला होता. प्रिया भिंतीचा आधार घेऊन रडू लागली. तिच्या मनावरचे दडपण आता पूर्णपणे हलकं झालं होतं. समीर तिच्याजवळ गेला आणि त्याने अत्यंत आदराने आणि मायेने तिचा हात हातात घेतला. वहिनी, प्रिया वहिनी, आता सगळं संपलं आहे. तो क्रूर माणूस त्याच्या कर्माची शिक्षा भोगणार आहे. भावाचा न्याय झाला आहे. आता तुला घाबरण्याची गरज नाही. समीरचे डोळेही ओले झाले होते.
प्रियाने समीरकडं पाहिलं. तिच्या डोळ्यात आता कोणत्याही प्रकारची भीती किंवा शून्यता नव्हती. तिने समीरला घट्ट मिठी मारली. या मिठीत आता एक नवीन विश्वास आणि भविष्याची आशा होती. समीरनेही तिला धीर दिला. समाज काय म्हणेल यापेक्षा एक असहाय्य आणि अन्याय झालेल्या स्त्रीला न्याय मिळवून देणं आणि तिची आयुष्यभराची जबाबदारी घेणं हे समीरला जास्त महत्त्वाचं वाटलं. रात्र सरली होती आणि पूर्वेला हळूहळू प्रकाशाची एक नवीन किरण दिसू लागली होती. त्या नव्या प्रकाशासोबतच समीर आणि प्रियाच्या आयुष्यात एका नव्या, सुरक्षित आणि खऱ्या नात्याची सुरुवात झाली होती. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.